कॅमेरा स्टार्ट आणि लेट्स गो. हां. सो हे गाईज, माझं नाव अनिशने. आज आपण बोलतोय एक जबरदस्त टॉपिकवर, ज्यामुळे तुमचा जी प्रोडक्टिव्हिटी असणार ती नेक्स्ट लेवलवर जाणार. नेक्स्ट लेवल इन द सेन्स, यार तुम्हाला तुमच्या प्रत्येक दिवसाची वर्थ कळणार, की तुम्ही आज जो दिवस स्पेंड करणार आहे त्या दिवसाला नेमकी किती वर्थ आहे, राईट. आणि त्या दिवसाच्या वर्थप्रमाणे तुमचे ॲक्शन्स पुट इन होतात का नाही, ते तुमच्या ॲट द एंडला अकाउंटेबल असणार आहे. सो बिफोर वेस्टिंग एनी फर्दर टाईम, लेट्स गेट स्टार्टेड. सो पॉईंट नंबर 1, तुमच्या दिवसाची वर्थ ही नेमकी आपण जाणून घ्यायचीच का. पहिली गोष्ट, बऱ्याचदा तुम्ही जेव्हा तुमच्या पियर्सना बघता, तुमच्या फ्रेंड्स कलिग्सना बघता, यार होते काय यार, की त्यांच्या लाईफमध्ये एक पर्पज नसते. आणि पर्पज नसल्यामुळे होणार काय, आपला टाईम हा आपण क्वांटिफाय करणार आहे, आणि न क्वांटिफाय करता आपण ते इव्हेंच्युअली आपण काय करणार, आपण स्पेंड करून टाकणार पूर्ण दिवस आपला, राईट. म्हणजे थोडक्यात आपल्याला मला म्हणायचं आहे की आपले एक तर शेड्यूल फिक्स नसतं, आपल्याला आपल्या गोलचा इम्पॉर्टन्स माहीत नसतो, आणि त्यामुळे होणार आहे काय, की आपण आपला दिवस कुठल्याही लॉगमध्ये न मेजर करता, कुठल्याही क्वांटिटीमध्ये मेजर न करता डेफिनेटली आपण स्पेंड करून टाकणार, राईट. हा होता इम्पॉर्टन्स ऑफ फिक्सिंग युअर शेड्यूल, किंवा व्हाय टू क्वांटिफाय अवर टाईम, राईट. सो पॉईंट नंबर 2. So point number 2 is how to take actions that can make us to remain with a major time portion, right. अशा कोणत्या ॲक्शन्स आहेत ज्याच्यामुळे आपल्याला आपला टाईम आहे तो आपल्या हातात राहणार आहे. यार बघायला गेलं तर तुम्हाला असं मी सांगेन की टाईम जो आहे ही सगळ्यात मोठी लक्झरी आहे, राईट. ती टाईम कुठंच आपण, टाईम कॅन नॉट बी क्रिएटेड, टाईम कॅन नॉट बी परचेस्ड, टाईम कॅन नॉट बी what, right. Time cannot be created nor be, right. Time is luxury. यार आपल्या लाईफमध्ये मला एकच सांगायचं की तुमच्या लाईफमध्ये अशी काय, यार आता कोणते ॲक्शन घ्यायचे त्याआधी मी एका पॉईंटवर येतो. तुम्हाला एक्झाम्पल देतो. यार 2 मुलं आहेत, त्यांची आता नुकतीच जॉब लागणार आहे. एकाचा लागला आहे एक 3 लाख पर ॲनम, आणि एकाचा लागला आहे 30 लाख पर ॲनम, राईट. आता मला सांगा, आता ही दोन्ही मुलं ज्यांचा आता जॉब लागेल, समजा ती बॅक एंडला 2 वर्ष आधी जर का त्यांना माहीत असेल की हा बाबा मला एवढा जॉब लागणार आहे आणि मला हा एवढा जॉब लागणार, आता समजा तिने त्या व्हॅल्यूला भागिले 365 डेज इंटू किती वर्ष मागं आहेत ती, सपोज करू 2 वर्ष मागं आहेत, तर आज जर का तुम्हाला पुढच्या 2 वर्षानंतर तुमची जी वर्थ असणार त्यावरून जर का तुम्हाला आजच्या दिवसाची व्हॅल्यू काढायची असेल तर तुम्ही काय करणार, 30 लाख भागिले 365 गुणिले 2 हे इक्वेशन जेव्हा तुम्ही सॉल्व करता, किंवा 3 लाख भागिले 365 इंटू 2, राईट. हे जेव्हा तुम्ही न्यूमरिकल सॉल्व करता, यार तुम्हाला तुमच्या प्रत्येक दिवसाची वर्थ करणार. सो तुम्ही जे टाईमपास करणार आहे, किंवा तुम्ही स्वतःशी जे असंच काही क्वांटिफाय न करता तुम्ही असंच एखादी गोष्ट करणार आहे, राईट, तेव्हा काय होणार आहे, तुम्ही त्या तुमच्या बॅक एंडला तुम्हाला माहीत असणार आहे तुम्ही ह्या पर डे तुमच्या वर्थची गॅम्बलिंग करताय, राईट. इथून पुढच्या सगळ्या लाईफमध्ये तुम्ही काय करणार आहे की तुम्ही त्या 2 वर्षानंतरच्या गोलपर्यंत पोहोचतोपर्यंत तुम्हाला तुमच्या प्रत्येक दिवसाची वर्थ माहीत आहे, यार, राईट. सो इमॅजिन करा, तुमचं जर का पॅकेज हे खूप मोठं आहे, आणि देव करू तुमचं सगळ्यात मोठं पॅकेज लागू आहे, राईट. तुमची प्रत्येक दिवसाची वर्थ ती पण डबल होणार आहे, राईट. त्याच पटीनं वाढणार. आणि होणार काय यार, की जर का आपण असंच रँडमली पिकअप करत चाललो की कुठलीही गोष्ट करायची आणि कुठलीही काय पण करत बसायचं, डाएट प्रॉपर नाही, प्रॉपर फिटनेस नाही, प्रॉपर प्लॅन्स नाहीत, प्रॉपर आपलं शेड्यूल नाही, कधी उठायचं कधी झोपायचं, स्लीप सायकल फिक्स नसेल, तुम्ही त्या वर्थची गॅम्बलिंग करता, राईट. सो तुम्हाला एक 100% त्याचा तुम्हाला लॉस होऊ शकतो. सो ॲट द एंड मी एवढंच म्हणेन की हे 2-3 पॉईंटच मला डिस्कस करायचे, की तुम्हाला तुमच्या प्रत्येक दिवसाची वर्थ माहीत असणं गरजेचं आहे. सो ड्रीम बिगेस्ट हार्डेस्ट पॉसिबल टू यू, राईट. तुम्हाला तुमच्या सगळ्यात मोठं ड्रीम, अँड देन टेक ॲक्शन्स, आणि त्यामुळे तुमच्या दिवसाची वर्थ पण सगळ्यात मोठी होईल. तुम्ही तुमचा दिवस पूर्णपणे प्रोडक्टिव्हिटीने घालवा. यार ॲट द एंड आपल्या दिवसाची किंमत ही प्राईसलेस असते. तुम्ही त्यामध्ये कितीही गोष्टी ट्राय करू शकता, यार.
आणि त्यामुळे तुमचे चान्सेस ऑफ सक्सेसफुल होण्याचे जे काय असतात ते पण त्याच पटीने वाढतात. तुम्ही किती गोष्टी ट्राय करता, त्याला किती गोष्टी किती पटीने एक्सेल करता, ह्याच्यावर सगळं डिपेंड आहे. सो ॲट द एंड मी एवढंच म्हणेन की तुमच्या लाईफमध्ये खूप खूप चांगल्या संधी याव्यात, खूप खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटी याव्यात. सो विश यू अ व्हेरी व्हेरी गुड लक. सो ॲट द एंड मी एवढंच म्हणेन की तुमच्या लाईफमध्ये कितीही लोएस्ट पॉईंट आले तरी चालतील यार. कारण की एखाद्या गोष्टीची किंमत ही आपल्याला कधी कधी माहिती ती जेव्हा आपल्याकडे गोष्ट नसते आणि आपल्याला सगळ्यात जास्त हार्डेस्ट क्रेविंग त्या गोष्टीची येत असतात. मला यार ती पाहिजे होती यार, ह्या पॉईंटला तर ती गोष्ट हवी होती. तेव्हा यार तुम्हाला कळतं की आपले ॲक्शन्स किती महत्त्वाचे आहेत आणि आपण किती लेवलवर जातोय आणि जायलाच हवं, राईट. सो calculate your worth of per day and do comment below. So wish you very good luck.